टीकेच्या प्रारंभी 7 श्लोकांच्या द्वारे पद्मप्रभू मल्हारी देवांना गुणांनी समृद्ध अशा शास्त्राची स्तुती करण्याची इच्छा कारण आपण बघितलं त्यांना काल काय बघितलं बाहुबली बेसन डॉक्टर तुम्ही नव्हता का काल मग काय सांगितलं का नाही मंडळाला विचारलं जिज्ञासा काल काय झालं शास्त्रात म्हणून कालच्या पेशंटचं तर विचारलं जाणार नाही कालच्या शास्त्र मी गोष्ट विचारली का काल काय शास्त्र सांगितलं मी विचारलं नाही बाहुबली बाई पण म्हटली गोबड्याची गोष्ट आठवण्यासाठी ते आठवते का आठवावं लागतंय म्हणून सांगतो बुद्धिपूर्वक बुद्धीला अवैध गेली या विषयात सुद्धा व्यवहारात मध्ये आपण जशी बुद्धी लावतो तशी या विषयांमध्ये सुद्धा आपल्याला बुद्धिपूर्वक लावावी लागेल व्यवहार चांगला तेव्हाच होतो चांगला व्यवहार करायचा आहे तर असंच विसरून चालत नाही कोणतीही गोष्ट व्यापारामध्ये चांगला व्यापार केव्हा होणार बुद्धिपूर्वक व्यापार होतो का बुद्धिपूर्वक कसा करता बाहुबली भाई बुद्धिपूर्वक म्हणजे काय करता ती सांग काय बुद्धिपूर्वक व्यापार करता म्हणजे काय करता विसरत नाही ना संयोगात असलेल्या सगळ्या गोष्टी
व्यापारामध्ये ज्यामुळं नुकसान होईल त्या गोष्टी, ज्यामुळं फायदा होणार त्या गोष्टी, याच आपल्या मध्ये सतत चिंतन चालू असतं का नसतं? विचार विकल्प कोणते चाललेले असतात? समोर कोण मेलंय हे माहिती आपल्याला अभिजित आहे का? पण आपले विकल्प थांबलेत का? ती मेला म्हणून आपण आपले विकल्प बंद करायचे का? आपली काम चालू राहिली पाहिजेत का नाही? समोर एक प्रेत आहे ना, तरी आपली आकुलता काय? व्यापार उद्यम, आपला काय संबंध नाही म्हणून तिथंच आपली आई, आपली वडील, आपला मुलगा, आपली बायको, त्यावेळेस व्यापार उद्यम चालू का बंद, फोन चालू का बंद, समोर व्यक्ती मेली, कोणती तरी मेली. मग त्या व्यक्तीचे विकल्प संपले, आता त्याला पण विकल्प असतील ना, जिवंत होता तोपर्यंत त्यालाही विकल्प होते की नाही? मग आता मी याला म्हणून काय झालं, आता त्याने विकल्प करायचे बंद झाले, बरोबर, त्या पर्यायातनं निघून गेला, बरोबर. मग काय झालं तर विकल्प थांबले, बरोबर. जगातलं काम कोणतं व्हायचं थांबले ते सांग. कोणतं काम थांबलं सिमरन? असं दिसतं का पण आपल्याला? ते गेला, त्याचे विकल्प पण संपले वर्तमानाच्या अपेक्षेने. आता पुढच्या पर्याय, पुढचे विकल्प जीव आहे, विकल्प चालतील करतील. जरा पुढे घ्या टेबल, म्हणजे नीट बसतील तुम्हाला. हा, छान. हे विकल्प आहेत, वाक्य वर्तमान पर्यायाला बघून काही ना काही विकल्प तर करतोच, आपण करतो. ते विकल्प नाही केले तर काय फरक पडणार? झालंय का? हो मम्मी, असा कधी मी विचार करतो का? म्हणून म्हटलं, समोर जर एक व्यक्ती शरीरातून निघून गेलाय, प्राण, जो जिवंत होता तर त्याला सगळं शरीराचे विकल्प असतील, संयोगाचे विकल्प असतील, नाही? सगळ्या विषयासंबंधीचे विकल्प असतील. आणि कोणत्या क्षणापर्यंत? शरीरातून जीव सुटत नाही तोपर्यंत. आता 9 होऊन गेले. अंत समय पर्यंत विकल्प. काय झालं त्या विकल्पाने? झालं का? आपल्याला अम्मा किती वेळा भजन म्हणून दाखवते सिमरन, कोणतं? तो अम्मांची सेवा करायला जाते, कोणतं भजन? कार्य विकल्पों से नहीं होता, मूड व्यर्थ ही करता धरता नाही, असंच आहे का? आई मग ही आहे मध्ये, मी करता धरता नाही, असं मी प्रत्यक्ष पाहतो, असं काहीतरी आहे असं. पण तेवढी ओळ आहे ती, 1-2 ओळी आहे. कार्य विकल्पों से नहीं होता. होतंय का सिमरन? होतंय का मला सांगा?
विकल्पानुसार कार्य होत आहे. वर्णिजींच्या वस्तू तथ्य प्रवचन मध्ये आजच वाचत होतो. तिथे नाही ना वस्तू तथ्य प्रवचन नसेल. असं त्याच्यामध्ये त्यांनी अज्ञानीची शंका घेतलेली आहे. ते असं कसं म्हणता अभिजित, असं कसं म्हणतात विकल्पाने कसं कार्य होत नाही? आम्ही एवढं विकल्प करतो, आता आपण नसल्यावर नीट काम होतेत का? कुठलीच. पण आपण असल्यानंतर बरोबर काम होतेत का नाही? असं आपल्याला सगळ्याला वाटतंय का नाही? म्हणून शंकाकाराची शंका आहे की आमची जशी इच्छा होती तशी आमचे कार्य होताना दिसत आहे, तेव्हा तुम्ही असं कसं म्हटला विकल्पानं कार्य होत नाही? इच्छानुसार कार्य होत नसतं म्हणून. आता मला हात हलवायची इच्छा झाली, हलवा, हलते का नाही बघ. तुम्ही काय नाही म्हणता? म्हणजे एकाने प्रश्न विचारला पण होता, त्या शंकेचा समाधान वाचता असं झालं, म्हटलं जिनवाणीमध्ये सगळ्याची उत्तर आलेली. हाच प्रश्न होता की आपण ज्या इच्छा करतोय त्या पूर्ण होत आहेत, आणि मग तुम्ही बहुतांशी इच्छा पूर्ण होत आहेत, फार थोड्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होताना दिसत नाही, अशी शंकाकाराची शंका होती. जेव्हा मी प्रयत्न करतो त्यावेळेस बऱ्याच, म्हणजे जेवढ्या माझ्या इच्छा आहेत त्याच्यातल्या 90% इच्छा पूर्ण होतात का नाही, 10% इच्छा पूर्ण होत नाहीत, असंच काहीतरी आहे ना. कसं असतं, सून आणल्यानंतर तुमच्या 90% इच्छा पूर्ण होतात का नाही, 10% तेवढ्या पूर्ण होत नसते. काय नाही मग आता तुम्हाला कळलं असेल की किती इच्छा पूर्ण होते. त्या सून आणण्याची इच्छा पूर्ण झाली, पण त्या सुनेचं आचरण कसं असावं, बसणं, उठणं, बोलणं, करणं, सगळ्या गोष्टी कशा असाव्या, अशा तुमच्या अनंत इच्छा आहेत, आणि त्याच्यातल्या किती इच्छा पूर्ण होत असतात. कोणती सासू काय अस्मिता बोल संतुष्ट आहे की हा माझ्या सुनेकडून माझ्या 90% इच्छा पूर्ण झाल्या, तर त्या 10% गाऊन का 10% इच्छा पूर्ण झाल्यात आणि 90% पूर्ण झालेले नाहीत? खरं खरं सांगा. अनघाताई कसं आहे? 100% पूर्ण झाल्या नाहीत. कसं 100% पूर्ण होत नाहीत? काही जण म्हणत असतील 90, आणि लोकांना सांगताना हो चांगलं आहे. तीच परिस्थिती आहे, पण आपण त्याच्याकडे डोळे उघडून बघत नसतो. जशी आलेली सून, तिच्याकडून ज्या आपल्या अपेक्षा आहे त्या अपेक्षा पूर्ण होत नाही, अपेक्षा भंग होत. बरोबर आहे का चूक? गुडघ्याच्या खाली पुस्तक काय सिस्टीम आहे? कुठं शास्त्र आहे, कुठं तुम्ही बसलाय? कळतं का काय तुम्हाला? चौकीवर बिकीवर ठेवावं, विनय काय कळायचं नाही. कधी मांडीवर, कधी खाली गुडघ्याच्या, नाही घ्यायचं ना. व्यवस्था पूर्ण होत असेल तरच घ्यायचं पुस्तक. नंतर टेबल आणून ठेवा ना, म्हणजे असे खुर्चीवर बसणाऱ्यांना पुढे टेबल ठेवले म्हणजे मग ते टेबलवर वाचत बसायचं का? द्या द्या होत विचारे, म्हणजे असे टेबल पण त्यांच्या समोर ठेवले ना,
काय त्यांना इच्छा असेल शास्त्राची तर ते बसतील, गॅप ठेवून ठेवा फक्त. बघा म्हणजे मी काय, ही विकल्प आहे, झालं ते काय बघा. हा, विकल्प अशी म्हणून म्हटलं ना, विकल्प भयंकर विकल्प. काय गरज आहे? पण करुणा बुद्धी आहे, बघ काय चांगल्यासाठी, म्हणजे ती मला जिनवानीची चिंता आहे, तुमची नव्हे. जिनवानीच सांगतो, देवशास्त्र गुरुची मला जरा काळजी वाटते, जे आपले असते त्यांची काळजी वाटते. तुम्ही पण माझेच आहे म्हणून तुमची पण काळजी वाटते, तसं काय समजून सगळ्या जीवांची काळजी वाटते. सगळे जीव सुखी राहावे, कोणालाही दुःख होऊ नये, हीच भावना आहे, बाकी काय नाही. अज्ञानानं कळत नाही ना बालकांना, जसं कळत नसतं अज्ञानामुळं काय बरोबर काय चूक, चाकू हातात घेतली, काय खेळले, लागलं केलं, कळत नसतं त्यांना, सांगावं लागतं. असं 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 चर्चा काय सांगितली आपली, इच्छा निलेमा काकी, इच्छा किती इच्छा आहेत, पण मस्ती कशी आहे? म्हणजे असं वाटत असतं की हो, आय कॅन डू एनिथिंग, म्हणजे माझ्या सगळ्या मी इच्छा पूर्ण करू शकतो. ओव्हर कॉन्फिडन्स. बरोबर आहे की नाही? ओव्हर कॉन्फिडन्स नसतो म्हणजे सुनांच्या बाबतीत सगळ्यांचा, एक माझी येईल ती चांगलीच येणार, म्हणजे बघितलेलं नसतं असं नसतं. आजूबाजूला तुम्ही बघितलं नाही सुना कोणाच्या आलेल्या आहेत आणि काय करते ते? अस्मिताताई, बाळकाकी, तुमची बरी आहे का? सुनबाई चांगली आहे ना? चांगलंच म्हणा, शास्त्राच्या वेळेस काय म्हणायचं, सगळे चांगलेच आहेत म्हणायचं, मी चांगलं म्हणतोय तर. मग बघितलेलं असतं का नसतं? सगळ्या सासवांच्या पूर्ण, तुमच्या सासूची तरी इच्छा पूर्ण झाली का तुमच्याकडनं? हो झाली. आपणच म्हणाल काय अडचण नाही, नाही झाली. होईल का? कोणत्या सासूची इच्छा पूर्ण होऊ शकते सुनेकडनं? अशी एक सासू दाखवा जिची सुनेकडनं पूर्ण तृप्ती झालेली, इच्छा पूर्ण झालेल्या आहेत सगळ्या. त्याने सफरचंद खायचं. सफरचंद आहे का तुमचं तसं आहे? तेच संसार असा आहे हे सांगायचं म्हणून. पण तरुण असतो ना, जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंतची चर्चा, जोपर्यंत सून येत नाही तोपर्यंतचे विचार आहे. तोपर्यंत काय विचार आहे? असं येणार, तसं येणार, असं करायचं, तसं करायचं, आहे ना, कितीतरी आपण विचार करून ठेवलेले असतात. तसं जोपर्यंत पुण्याचा उदय आहे, त्या पुण्याच्या उदयात अशी विकल्प आपण करत असतो, आपण हे करू शकतो, ते करू शकतो, हे करायचं, ते करायचं, हे केलं, ते केलं, आणि पुण्याच्या निमित्तात काही थोडंफार आहे ना होतंय, थोडंफार होतंय, सगळं होत नाही म्हणून मला सांग. पण कल्पना अशी आहे की बरंच काही माझी इच्छा पूर्ण होते, आणि म्हणून तर आपण या संसाराला सोडायला तयार नव्हे. का सोडत नाही संसार? लक्षात येते तुमच्या इच्छा पूर्ण होतीत ना? नाही होत तर कशाला करता मग? हा पुढचा प्रश्न आहे ना. जेव्हा एखाद्याकडून एखादी अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा पूर्ण नाही झाली तर आपण त्याच्या प्रती उपेक्षा. आमचा भाऊ आला आता समजा, मी आंघोळीला गेलो, मला फोन केला त्यांनी, आणि त्याला महत्वाचं काम असेल तिकडे जायचं,
माझं पण महत्वाचं काम होतं इकडे यायचं. दोघांची महत्वाची, फार महत्वाची काम सगळ्यांना, है ना. मग झालं, मला इकडे यायचं म्हटल्यावर वेळ तीच होती. माझी आंघोळीचं काम करणं आहे का नाही, करायला. बर, मग ते आला. मी विचारलं, बाई आंघोळ करतोय का? हो म्हटलं आंघोळ करतोय. म्हणजे बोलत नाही, हो केलं नसतं. झालं, मग आता ते आलाय. मग मला वाटलं माझा विकल्प थांबला असेल. उरकू बरोबर बरोबर उरकलं बरं का मी. जरा 5 मिनिटं लवकर उरकलं आज. बाहेर येऊन झालं सगळं, बघतोय हॉलमध्ये येऊन कोण नाही, काय नाही, सगळी शांत. मग शांती शांती तर शांती. तुमचं काय म्हणणं आहे, काय करायला पाहिजे अशा वेळेस? थांबायला पाहिजे? बारका भाऊ हा, मोठा नाही. हा, तुमचं म्हणणं आहे थांबायला. आता ते थांबलेला दिसला नाही, काय करावं आता? मी काय करू सांग? काय करू मी? माझा हा प्रश्न. इच्छा काय? थांबावं. इच्छा काय म्हणजे बघितलं म्हणजे थांबला असेल आणि दिसल्यानंतर थांबला नाही म्हटल्यानंतर अर्थ काय? इच्छा होती, थांबलं पाहिजे होता, आणि ती इच्छा पूर्ण झाली. मग आता काय होणार सांग? काय करायला पाहिजे त्यावेळेस? मी तुमच्यासारखाच आहे हो प्रश्न मला सांगताय, तुम्हाला आम्ही सांगितलं तर पटतंय का? म्हणजे मला सगळेजण हुशारीने सगळे सांगायला लागले बरं का, असं शांत राहा जितू हे तुमचं काय, तुम्हाला म्हणजे काय आता त्याचं काम असेल का असं, म्हणजे सगळे सल्ले चांगले देऊ शकतेत मला. बर, तुमचं काय? असं म्हणा. प्रत्येक जण जेव्हा अशा घटना घडतात आणि त्यामध्ये क्लेश होतात, तर दुसरा सांगू शकतो की तुम्ही शांत राहा, तुम्ही विकल्प करू नका. त्या विकल्पाने, म्हणून म्हटलं कार्य विकल्पों से नहीं होता. किती सुंदर सूत्र आहे. म्हणून पुढचे त्या ठिकाणी चरण दिलं त्यांनी, मूढ व्यर्थ ही बोझाट होता. मूर्ख आहे विनाकारणचं ओझ डोक्यावर वाहन. पण समजायला पाहिजे ना, म्हणून म्हटलं विकल्प करतो, इच्छा करतो, आणि इच्छानुसार मी प्रयत्न पण करत राहतो, आणि प्रयत्नानुसार काही इच्छा पूर्ण होताना दिसतायत, आणि त्यामुळं माझा संसार करण्याचा कॉन्फिडन्स डे बाय डे वाढत जातो. कशाचा कॉन्फिडन्स वाढलाय? येस, आय कॅन डू एनिथिंग. आणि मी करू शकतो, संसारातल्या कोणत्याही गोष्टी मी करू शकतो. एखादी गोष्ट जसं बघतो आपण, अतिशय क्षेत्र असते वगैरे, इतर लोकांचे पण असते, नवस दिवस बोलायचे, वेगवेगळे गणपती महादेव आहे ना, असे असतेच जागा. सिद्धिविनायक मंदिर वगैरे मुंबई मधलं फेमस आहे ना, पुण्यातला दगडूशेठ हलवाई गणपती, असे आहेत, पांडुरंग, हे ते. किती लोक जातात आणि किती लोकांची इच्छा पूर्ण होते देवासमोर. लोक किती जातात, आणि त्या लोकांपैकी किती लोकांच्या ज्या काही इच्छा असतील त्या दर्शनाने पूर्ण होत. किती? राजकुमार किती होते? आज बरं आहे दिसते तुला, है ना? मंडळी कावली काय तुला? हम्म. काय राजकुमार, काय प्रश्न विचारला कळला का नाही? हा, काय उत्तर देतो नाही? काय मग उत्तर काय? समजा 11 लाख लोक, 12 लाख लोक, 13 लाख लोक त्या
विठ्ठलाच्या दर्शनाला जाते. तिथं आता शिखर शिंगणापूरची यात्रा झाली, तिथं 2-4 लाख भाविक घेऊन गेले असते, काहीतरी इच्छा घेऊन गेली असते. त्यातल्या किती भाविकांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत, होत असत. किती? तुम्हाला उत्तर माहित नाही? तुम्हाला सगळ्याला माहित आहे, एखाद्या दुसऱ्या जीवाची झालेली असेल त्याच्या आणि योग्यतेने पुण्यानुसार झाली असेल, परंतु बाकी बघितले लोक तर, पण एकाची दुसऱ्याची इच्छा पूर्ण झालेली दिसली तर बाकी सगळे जण मात्र अपेक्षा ठेवून ते कार्य, अपेक्षा म्हणजे तिथं काय म्हणायचं, जरी काम नाही झालं तरी सुद्धा श्रद्धा आहे ना, डावाडोल होत नाही त्यांची. आज नाही माझं उद्या तर होईल, उद्या नाही परवा माझी इच्छा पूर्ण होईल, म्हणून ते प्रयत्न करत राहतात. जसं काय म्हणायचं, जुगार आहे, काय म्हणायचं त्याला, जुगारच. सट्टा, वेगवेगळ्या गोष्टीवर सट्टा लावला जातो. आता सध्या क्रिकेटवर सट्टा चालू आहे ना बाबुलीबाई, म्हणजे IPL चालू आहे ना. तुम्ही एकदम शांत झाला, लावलंय काय काय विचारले? असं बघताय जसं काय तुम्हाला कसं कळलं सट्टा लावलाय म्हणून? म्हणजे असतं ना, त्या तर आता काय टीव्हीवरच जाहिराती येते, तर बाकीच्याचा विषय काय सट्टा लावायचा म्हणून आहे ना. आजा मेरी सर्कल में आजा, असं ड्रीम11, माय सर्कल, असे सगळे जाहिराती करून काय करते, पोकर आणि लुडो आणि असे सगळे गेम, सगळ्या पत्त्याच्या आणि सगळ्याला आपलं. आणि त्यांनी स्पष्ट लिहिलेलं असतं की इसमें आदत लगने की है, संभावना जोखीम है, असं जसं त्या सिगरेटच्या पाकिटावर लिहितेत ना, तसं सगळं ते लिहिलेलं असतं त्या दारूच्या बाटलीवर लिहिल्यासारखं. ते पण सांगते हे व्यसन आहे. आणि शेअर मार्केटच्या ह्याच्यावर पण लिहितेत, खाली सांगितलेलं असतं, इस संबंधी सभी दस्तावेज अच्छी तरह से पडे, आहे ना. उगाच तुम्ही म्हणताल की आम्ही लावलेत, आम्ही तुम्हाला सांगितलं, आमचं काम आहे आमची जाहिरात करणं, आमचा फायदा बघणं. तुमचं त्याच्यात नुकसान झालं तर आमच्यावर आरोप करू नका. आम्ही आधीच सांगितलं होतं त्याच्यात, जसं तुम्ही अगोदरच घेऊन घेताय ना, डॉक्टर मी येलो पेशंट, तर आमचा काय संबंध, सही घ्यावं लागते का नाही, ते सांग. म्हणजे तिथं जुगारामध्ये एकदा हारल्यानंतर पहिल्यांदा एकदा पैसे थोडे मिळाले काय, आणि नंतर पुढे काय होतं, एकदा मिळते, नंतर किती वेळा हारतो, 10चे 20 मिळाले, मग 20चे किती लावतो तो, 200, 2000, 2 लाख, 20 लाख, 2 कोट, असं ज्याचे म्हणजे अगदी कर्ज काढून. कारण त्यावेळेस पैसे चाललेले असते, पण चाललेले असते त्यावेळेस इच्छा का अपेक्षा का असते, आता लावले तर येतील, आता लावले तर येतील, आता लावले तर अजून येतील, आता लावले तर अजून येतील, तसंच. आणि काय होत चाललेलं असतं, आणि शेवटी कुठेतरी लिमिट असतं, माणूस घाबरतय. ज्यावेळेस तुमचा नंबर आलेला असतो आता जिंकायचा, त्यावेळेस तुम्ही मैदानात बाहेर पडलेला असता. घेतेत ते पैसे, घेत राहतात, त्यांचा तो व्यवसाय असतो. पण आम्ही म्हटलं ना, अपेक्षा कशा आहेत, इच्छा कशा आहेत. एखाद्या दुसऱ्या वेळेस एखादी दुसरी काय मागचं पुण्य असेल तर इच्छा पूर्ण होते, परंतु प्रत्येक वेळेस होत नाही. पण व्यवहारात आपला अभिजित जी काय चाललेलं असतं, मी सगळ्या माझ्या इच्छा पूर्ण करून दाखवतो, बघा दाखव. म्हणून चिंतन केलं पाहिजे. वर्णिजींनी तेच लिहिलं की तुमच्या इच्छा खूप आहेत, म्हणजे बुद्धिपूर्वक तर खूप आहेत, अबुद्धिपूर्वक त्याहून खूप आहेत अजून. आणि त्यातल्या किती इच्छा पूर्ण होत आहेत माझ्या दिवसातल्या, आज तुम्ही लिहून काढा. चला आजचा तुम्हाला टास्क,
पण इथं कोणताही टास्क घ्यायचा नाही. सांगितलंय जितू बहिणी, बर असू दे सांगितलंस, त्यात काय एवढं सिरियसली घ्यायचंय? कोण कोण करतंय हा निवास? किंवा आज माझ्या इच्छा काय झाली ती लिहायचं, आणि ती पूर्ण झाली तर टिक करायचं, नाही पूर्ण झाली तर क्रॉस करायचं, खुली मार. कोण कोण करणार आहे आज हा टास्क? एक वही देऊ काय तुम्हाला? डॉक्टर करता? काय तरी सांगताय बघा तुम्ही. हे एवढं मला काम, बाकीची कामं सोडून हेच करू का? म्हणजे तुम्हाला महत्वाचं काम कोणतं, महत्वाचं कोणतं आहे काम सांगा की ह्याच्यात आपल्याला शिकायचंय का नाही, की आपल्याला कळणार कसं की माझ्या इच्छा किती आहेत आणि माझ्या इच्छा पूर्ण किती होते, आणि मग मी हे करतोय का करतोय, करायला पाहिजे का नको, आणि इच्छा पूर्ण होण्यासाठी काय केलं पाहिजे. इच्छेचा अभाव कसा होईल ही इच्छा पाहिजे, आणि ती इच्छेचा अभाव कसा होईल ही इच्छा आहे. तुम्हाला कळलं तर कळलं ना की हो माझ्या इच्छा पूर्ण होत नाही काय. गंभीरतेने बुद्धिपूर्वक घेऊ नका, या बुद्धिपूर्वक ठेवायचं, लय याच्यात सिरियस व्हायचं नाही. नाही तर तुम्ही उगाच सिरियस होताल आणि फार तुम्ही अभ्यास करायला लागचाल, उगाच आत्ताच मोक्षाला जाचाल. महावीरांना सगळं नाही, पण आज लिहून काढूया ना. वस्तुस्थिती तुम्हाला ढोबळ माहिती आहे, दुसऱ्यांची माहिती आहे, माझी माहित नाही ना तुम्हाला, म्हणजे आपली. आपण तेवढा त्याच्या गंभीर आपण बघितलेलंच नाही त्याच्याकडे त्या दृष्टिकोनातून, नाहीतर आपण तेवढा जो प्रयत्न करतोय ना, तो आपण प्रयत्न ठीक आहे, इतक्या इच्छातनं किती इच्छा माझ्या पूर्ण. मग हळूहळू तुमची त्याच्यामधली जी जी एक विकल्पांची धारा आहे ती तुटेल ना. विकल्प तुटले पाहिजेत ना. विकल्प होते अगोदर, मग इच्छा होते, मग प्रवृत्ती होते. सुरुवात कुठून होते? विकल्पापासून. आणि विकल्प कुठून होतात? राग द्वेष मोह हे विकल्पाचं कारण. म्हणून एक श्लोक आलाय बघा, म्हणजे जर ह्याच्यातून मुक्त व्हायचंय तर ज्ञानार्णव मध्ये अकराशे 40 नंबरच आहे, 285 पान, 285 पेज, श्लोक नंबर 1140. मोहवह्निमपाकर्तुम् स्वीकर्तुं संयमश्रियम् छेत्तुं रागद्रुमोद्यानम् समत्वमवलम्ब्यताम्. काय म्हणते? 3 गोष्टी, 3 कार्य करायचे असतील तर काय करावं लागतं? 3 काम आहेत खरं तर आपल्याला. काय आठवत आहे? उशिरा येणं आणि विकल्प करणं, अशी वेगवेगळी काम आहेत. खरं तर ही 3 कार्य आपल्याला करणे योग्य. सिमरन, कोणती 3 काम आहेत बघा? मोहवह्निमपाकर्तुम्, मोहरूपी जी
जी अग्नी आहे त्याला ज्याला शांत करायचं आहे त्याच्यासाठी त्याने काय केलं पाहिजे. पण मला जय श्री गती मोह नष्ट करायचंय का, मोहरूपी अग्नी शांत करायची का. म्हणून टास्क दिला, म्हणलं लिहा लिहा, तुम्हाला कळेल माझा मोह किती आहे. अभ्यास करावा लागेल डॉक्टर इथं. हो मला कळतेच की असं कॅज्युअली घेतलं तर मग अहो सगळं आहेच, बरंच काही कळत असत, परंतु त्याच्यातनं आपण बाहेर पडत नाही तेव्हा त्याच्यासाठी अजून काय करायला पाहिजे. जसं एखादा रोग तुम्हाला, आता आम्हाला कळते का नाही मला खोकला होतो त्रास होते, मग तुमच्याकडे यायची काय गरज आहे. कळते की मला म्हणून, कळते म्हणून संपलं का विषय. आता त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी आपल्याला जे उपाय आहेत व्यवहाराने ते करायला पाहिजे का ना. व्यवहाराने निश्चयाने एकच उपाय आहे, व्यवहाराने आपण ते क्रमाक्रमाने जावं लागेल. कारण ते कार्य मला करायचंय असं जर असेल तर, आणि मला जर करायचंच नाही तर तुम्ही सांगत राहा आम्हाला समजतंय आम्हाला समजतंय. मग ते समजणं कसं आहे, कसं समज. घरात चोर आलाय तुम्हाला, तुम्ही झोपलाय आणि बायको तुम्हाला उठवते घरात चोर आला, आणि तुम्ही काय म्हटलं मला समजतंय. काय आम्हाला कळलं की आला चोर, मग पुढं काय. अहो ती तिजोरी उघडतोय, कळतंय की मला, गप झोप की, असं म्हणा तुम्ही. काय म्हणजे काय सांग. अहो ते आपले दागिने पैसे घेऊन चाललं, कळते की मला आता ती काल चाललाय घेऊन. हा समजतंय म्हणलं तर चालतंय का नाही, का नाही चाललं. काय मला उत्तर तर द्या राव, समजतंय का नाही. ह्या समजण्याला काय अर्थ आहे का. म्हणजे उठलं पाहिजे, गोंधळ घातला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे असा अर्थ होतो ना त्याचा. नुसतं समजतंय समजतंय शीतल काका म्हणून होणार आहे का. इथं आपल्याला कुठले विकल्प म्हटलं ना, व्यवहारात किती असंख्य विकल्प, इथं किती विकल्प आहेत राजकुमार. चिमटा काढत जा तुम्हाला मधनात. काय चाललंय डॉक्टर, काय म्हण. हा विकल्पना का नाही करायचा, तुम्ही व्यवहारातले विकल्प करता का नाही. हा विकल्प बर म्हटलेत ना, शास्त्र देवगुरु शास्त्र सांगताय ना, तर करूया हे पण काम. काय होतंय, मुलाला शाळेत शिकवलं त्याला सांगितलं हे होमवर्क करायचंय तर करून घेता ना, तुम्हाला कळतं हे नॉनसेन्स आहे, डॉंकी वर्क आहे. बरोबर आहे, पण तुम्हाला माहित आहे या पोरासाठी नाही आहे, ते पोराला ते केलंच पाहिजे. तुम्हाला जर तसं करायला सांगितलं, गिरव बसलोय 1 2 3 गिरवत बस, पण तुम्हाला ते गिरवावं लागतं का नाही पोरासाठी, घेऊन त्याचा हात घेऊन त्याला 1 1 2 असं आई बी सी डी असं तुम्ही स्वतः बसून त्याच्या हाताला धरून करत बसता का नाही. तसं काय करतात, तुम्हाला येत नाही. आणि असं सारखं काय असं असं करत बसायचंय. तुमच्या अपेक्षेने ते कसलं काम आहे सांग, तुमच्या अपेक्षेने, आणि त्या लहान बाळाच्या अपेक्षेने काम कसं. आता मला कळतंय माझ्या अपेक्षेने, मला माहित आहे हे चुकीचं आहे, असलं काय करायचं नाही. निवांत आपल्या आत्म्यामध्ये राहायचं, काय सुद्धा दुसरा उद्योग करायचा नाही, त्याच्यातच मला शांती आहे. विकल्प करून म्हणून शुद्धोम डायरी वाचा, तुम्हाला कळेल की काय महाराजांचे विकल्प होते, आणि ते विकल्प संपवण्यासाठी ते पुन्हा पुन्हा स्वतःमध्ये स्वतःच स्थितीकरण, शुद्धोहम सिद्धोहम सिद्धोहम मी सिद्ध आहे. उगत लोकांना सुधारण्याचा प्रयत्न करताना काहीतरी वचन क्रिया बिघडवणं, मुनीचर्यामध्ये दोष लावणं, हे सगळं चुकीचं आहे. त्यांना कळायचं आणि ते परत म्हणायचे. आता त्याच्यासाठी प्रायश्चित्त म्हणून आजच वाचलं, काहीतरी बोललं असेल तत्व सांगण्याच्या निमित्तात, आणि थोडी भाषा समिती काय झाली असेल, कशाय थोडीशी झाली असेल, त्यांना असं वाटलं असेल, म्हटले आता उद्या सकाळी पर्यंत मौन,
दुपारी मौन घेऊन टाकलं त्यांनी लगेच प्रायश्चित्त म्हणून. विनाकारण माझे व्रत बिघडायचं, माझे म्हणलं आपल्याला मी आत्मसाधनेसाठी बाहेर पडलोय आणि लोकांसाठी उगाच माझे कषाय वाढवण्यात काय मतलब आहे? मर्यादेमध्ये राहून आणि त्याला बदलवण्यासाठी किंवा त्याला समजण्यासाठी, त्याला समजलंच पाहिजे यासाठी किती जीव टाकायचा. दीपक ठीक आहे ना, तुम्ही तुमच्या पद्धतीने करताय का नाही? काय तुम्ही आम्ही जीव टाकला म्हणून तुम्ही थोडंच जीव टाकणार आहे? टाकणार आहे का सांग? कोण टाकना इथं? धन टाकना जीव टाकतोय तू? हा जीव टाकतो, जीव स्वस्त आहे ना. पण फोन धन वगैरे हे काय टाकता येणार नाही, कारण ते महाग आहे. बरोबर आहे का? जीव फुकाट आहे, ते टाकायला मला काय अडचण? ते माझाच आहे ना. मग काय मुलाने लिहिलं पाहिजे, गिरवलं पाहिजे का नको? का मुलगा म्हटला अहो पप्पा येते की बीसीडी मला कळत नाही का? आज म्हणू देते, काय होईल? काय होईल? अरे तसं नसतं बा, हे करावं लागतं, कारण त्या हाताला तशी सवय लागते ना, लावा लागते ना. कुठल्याही गोष्टीला सवय लावून घ्यावी लागते, तरच ती गोष्ट व्यवस्थित जमणार. मग ते स्वयंपाक पाणी असू दे, नाहीतर शिक्षण असू दे, नाहीतर तुमचा व्यापार उद्यम, त्याच्यासाठी सवय लावून घ्यावी लागते प्रत्येक गोष्टी. अभ्यास लागतो. आणि अभ्यासामध्ये माझा प्रमाद आहे. मी तुम्हाला साधं म्हटलंय, साधं. काय म्हटलंय अंगात आहे? काय म्हटलंय मी? काय म्हटलं मी तुम्हाला? नियम दिला की रात्री जेवायचं नाही, हॉटेलात खायचं नाही, तुम्हाला अमुक ब्रह्मचर्य व्रत घ्या, किंवा तुम्हाला 5 व्रत घ्या, परिग्रह परिमान करा, दान द्या, असला काय नियम देतोय का मी तुम्हाला? बरं तसले घ्या, चला जाऊ दे की नका. भाऊ बोले भाई कोणतं बरं आहे? अवघड दिल्यावर तुम्ही म्हणणार मग आता हे सोपं करतो. आम्हाला काही करायचं नाही, तुम्हाला सांगायचं तुला सांगा, आम्हाला जमलं तर करू, नाही तर मरू. काय टास्क सांगितलंय मी तुम्हाला आज? मला कोणती इच्छा झाली आणि ती इच्छा पूर्ण झाली, बुद्धिपूर्वक इच्छाच चाललंय, अबुद्धिपूर्वकच नाही. कोण करणारे आज? त्यांनी हात खाली ठेवा. जे करणार आहेत त्यांनी हात खाली ठेवायचे, जे करणार नाहीत त्यांनी हात वर करायचे. म्हणजे सगळे करणार आहे, अभिनंदन सगळ्यांचं आहे ना. म्हणा पण तुम्ही साक्षीने काय आम्ही आज लिहिणार म्हणून इच्छा. बघा प्रयत्न करा. माझं तर मत आहे की केलं तर लक्षात येईल की माझी कोणती इच्छा झालेली आहे, ती पूर्ण झाली की अपूर्ण झाली, आणि त्याच्यासाठी मी किती विकल्प केले. विकल्प असंख्यात, त्याच्यामधले इच्छा किती आणि त्याच्यामध्ये क्रियान्वित किती होत. जर त्याची गोळाबेरीज काढली ना, विकल्प असंख्यात आहे, त्याच्यापेक्षा इच्छा त्याच्यापेक्षा कमी उत्पन्न होते आणि त्याच्यापेक्षा कमी कार्य होते. बरोबर आहे हा? काय म्हणताय? हा ते मला पण येतं ना डायरेक्ट, पण डायरेक्ट तुम्हाला कळत नाही ना. अहम ब्रह्मास्मी सांगितल्यावर कळते का? एक मनुष्य गेलता ना त्या जंगलात, आणि तिथे एक साधू होते, म्हटले थोडक्यात सांगा, म्हटले काय असेल ते शास्त्र तत्व. मग आपलं त्यांनी म्हटलं अहम ब्रह्मास्मी. मग असं सांगितल्यावर ते म्हटलं ह्याचा काय अर्थ होतो अहम ब्रह्मास्मी, म्हणजे सुखाचा? मी त्याला विचारलं होतं, एवढंच आहे. म्हणजे ह्याचा भाव काय त्याला कळला नाही ना. मग तुला काय, तू काय विचारलं थोडक्यात सांगा, मी थोडक्यात याचं जर माहिती पाहिजे, जा म्हटले गावात एक पंडित आहे, ते तुला सांग. गेला पंडिताकडे, असं असं मला सांगितलंय त्या साधूंनी की सुखाचा उपाय अहम ब्रह्मास्मी आहे म्हणून. असं मग मला त्याचा जरा अर्थ म्हटले, असं कर, तू इथं राहायचं, माझ्याकडे गाय म्हशी आहे, त्यांचं शेण वगैरे सगळं गोठा म्हणजे साफ करायचा,
म्हशीला चरायला, गायांना चरायला वगैरे न्यायचं, करायचं. मी तुला सांगतो अहम ब्रह्मास्मी काय असतं. मग असं 12 वर्ष शिकवलं त्याला. मग 12 वर्ष तिथे राहून त्यांनी सेवा करून अहम ब्रह्मास्मी शिकला. 12 वर्षानंतर त्यांनी त्या पंडिताला विचारलं, हे सगळं 12 वर्ष शिकलं ह्याचा सार का? अहम ब्रह्मास्मी. मग 12 वर्ष त्याची वाया गेली का? सिमरन 12 वर्ष वाया गेली का? त्याला 12 वर्षानंतर अहम ब्रह्मास्मीचा भाव समजला. अहम ब्रह्मास्मीचा नाही, त्याला 12 वर्ष जे शिकलं त्या सगळ्याचा भाव कळला. वाया नसतं. त्यातलं जे डीपनेस असतो, त्यातला भाव जो सुखीचा, सुखी होण्याचा उपाय म्हणून अहम ब्रह्मास्मी सांगितला, तर तो भाव त्याला त्या दिवशी समजला. म्हणून थोडक्यात सांगितलं ना, शुद्धोहम सिद्धोहम, असं का? बर, कळणारच नाही तुम्हाला. जी सवय तुम्ही लावून घेतलेली आहे, वाईट सवय, त्या वाईट सवयीला दूर केल्याशिवाय, अशुभाला दूर केल्याशिवाय, रौद्र ध्यानाला दूर केल्याशिवाय, राजकुमार है ना, रौद्र ध्यानाला दूर केल्याशिवाय आणि तुम्हाला ह्या गोष्टीची प्रतीती येणार. कुठं तरी यावं लागेल, आर्त ध्यानात या, मग धर्म ध्यान. रौद्र ध्यानातून आर्त ध्यानात आणि आर्त ध्यानातून धर्म. रौद्र ध्यानातनं कोणी धर्म ध्यानात जाणार नाही, आर्त ध्यानात न जाते. कळतंय ना? रौद्र ध्यान हे विषय भोगामध्ये आनंद मानण्याचं कार्य, पापामध्ये आनंद मानणं हे रौद्र ध्यान. पापाबद्दल शोक करणं हे आर्त ध्यान आहे. पापाच्या उदयामध्ये शोक होणं हे आर्त ध्यान. आणि त्याच्यातूनच पुढे जर चांगलं योग्यता असेल तर धर्म ध्यानात जाऊ शकेल. पण सगळं चांगलं आहे, फार्म हाऊस आहे, मस्त आहे, सगळं चाललंय सिमरन, तर काय होणार? काय असत? अर्थ ध्यानच होणार नाही तर शास्त्राला याची बुद्धी होणार आहे का? रौद्र ध्यान चालू त्यावेळेस शास्त्र महत्वाचं. पण रौद्र ध्यानातून तुम्ही अर्थ शास्त्र काय काय कुठं त्रास काय झाले, शारीरिक मानसिक वाचनिक, त्यावेळेस धर्म करण्याची भावना. सगळीच अनुकूलता आहे तर मग कशासाठी मी करणार, असं सांगतो. म्हणून चर्चा कशासाठी चालली की ज्याला मोहरूपी अग्नीला शांत करायचंय, पियुष पाहून, ज्याला संयम श्री म्हटलंय, संयम रूपी लक्ष्मीचा स्वीकार करायचा आहे, स्वीकर्तुम संयम श्री श्रियम, बरोबर, त्याला संयम धारण करायचा. आणि छेत्तुम राग द्रुमोद्यानम, आणि ज्याला राग द्वेष रूपी वनाला नष्ट करायचंय, म्हणजे जिथं काटे बिटे वाढलेले आहेत असं जे जंगल आहे ना, त्याचा नाश करायचा आहे. राग द्वेष रूपी काट्यांचं जे जंगल झालेलं आहे त्याला नष्ट करायचं असेल तर त्याने काय केलं पाहिजे सांगतात. समत्वम अवलंब्यताम, समता भावाचं अवलंबन केलं असतानाच मोहरूपी अग्नी शांत होईल, संयम रूपी स्त्रीला स्वीकारलं जाईल आणि रागद्वेषी रूपी जंगल नष्ट होईल. अशी वस्तू व्यवस्था. राजकुमार, बरोबर आहे का? 3 गोष्टी कोणत्या? मोहरूपी अग्नीला नष्ट करणे, संयम रूपी श्रीला स्वीकार, संपत्ती, आणि राग द्वेष रूपी जे काटछेट आहे, झाडांचं वन आहे, त्याला नष्ट करणे, छेदन करणे. हे सगळं जर मला करायचंय तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? मला आज प्रतिज्ञा करा, हो मी समता, जसं कुंदाचार्यांनी प्रवचन सार मध्ये प्रतिज्ञा केली की नाही 5व्या गाथेमध्ये, उपसंपयामि सम्मम जत्तो निर्वाण संपत्ती, मी प्रतिज्ञा करतो की मी समता भाव धारण करेल की ज्याचं फळ मला निर्वाणाची प्राप्ती.
प्रतिज्ञा केली कुंद आचार्यांनी, कारण त्यांना याचा त्रास होत होता. अभिजितजी त्रास होत होता का नव्हता? कारण अभिजितजी तिथं त्यांच्या कार्यालयात गौंडी काम करतायत, तिथं गडी आहेत, सगळे होते. समजून त्याला एक उदाहरण चाल. आता अभिजितची गावाला गेलेली आहेत आणि त्या गौंड्याला त्या गड्याने काय पाणी दिलं पाहिजे. आता उन्हात काम करत होते, तिथला माणूस काम करणाऱ्याने त्याला काय दिलं? पाणी दिलं एक कॅन भरून. मग त्या गौंड्याचा फोन काय, अहो शेडजी तसलं पाणी मला चालणार नाही, बोरच, मला बाहेरनं तसलं कॅन आणून द्या, आरोचं पाणी, आरोच. बर बर, मग आता आरोचं पाणी द्यायचंय. गौंड्याचा त्यांना फोन मालकाला तिथं, बरं का, आता ती मालक तिकडं कुठल्या कार्यक्रमाला गेलाय, म्हणजे एक इष्टाचा वियोग, साधर्मीचा वियोग, त्या कार्यक्रमाला गेलाय. मग ते सगळं संपलं. इष्ट वियोगाचा काय विषय नाही, साधर्मीचं काय नाही. पण आता ही गौंड्याचं तिथं किरकिर चालू झाली समजून जा. आणि ती गौंडी म्हणत मला एक किरसुनी पाहिजे, किरसुनी पाहिजे, आहे ना. आता तिथं माणूस आहे, कोण, मॅनेजर म्हणून त्याला ठेवलाय. आता मालक नाही जागेवर म्हटल्यानंतर त्याचा अर्थ काय? सगळी कामाची जबाबदारी त्यांनी घेऊन संपवलं पाहिजे ना. मी नाही आहे इथं, तू बघ. मग झालं. मग पाणी, मग त्याला म्हटलं अरे आमच्या इथं आता 20 रुपये कुठं घालवायचे कॅनला, आम्ही तिथं कार्यालयात पण पाणी साठवलंय पावसाचं, आणि ते पावसाचं पाणी एकदम चांगलं आहे, आरो पेक्षा चांगलं आहे. म्हटलं ती कॅन भरून द्या, असं सांगतो म्हटलं आमच्या गाड्याला ते कॅन भरून. बर, मग त्या गाड्याला फोन लावला मॅनेजरला. मॅनेजर हो भरून दिलंय की त्यांना, भरून दिलंय. आता म्हटल्यानंतर परत फोन गौंड्याला, गौंड्याचा फोन यांना, अहो पाणी बरं. अरे ते पाणी चांगलं काय आहे, पावसाचं पाणी आहे. नाही नाही, त्यांनी तिथलं नळीच भरून दिलंय. परत थोड्या वेळाने फोन, मग मॅनेजर. आता मला सांगा, काय सिंपल पाण्याची गोष्ट चालली बरं काय, आणि किती फोन त्याच्यासाठी झाली. विकल्प मला सांगायचे काय, मग वैतागून काय नाही, मला माहित आहे मी नसल्यानंतर मागे काय काम करत नाही. मग मी त्याला सांगितलं, मी काल काय सांगतो, रोज काय सांगतोय, संसार किती दुःखरूप आहे. हो कळतंय म्हणले, पण थोडस आनंद येतो ना काम झाल्यानंतर तिथलं. असं त्या थोड्याशा आनंदासाठी किती त्रास सहन करून घेतो. मग परत थोड्या वेळाने अजून ते तिकडे मॅनेजर जेवायला बसलेत. मग जेवायला बसलेत म्हटल्यानंतर परत फोन. आता मला सांग, मग अहो ती जेवायला बसलाय, गौंड्याला सांगितलं जेवण झाल्यावर देईल. परत गौंड्याचं म्हणणं, अहो जेवण ते आत करत बसले होते, आता निवांत त्या वाट्यावर बसलाय आणि मला पाणी देईना. लाका मला सांगा काय होईल. म्हणजे तुम्ही गावाला गेलाय सासूबाई फिरायला समजा, काय आहे ना मेघालयाला वगैरे तिकडं, आणि इकडे सुनाचा तुम्हाला सारखा फोन येतोय, अहो ते मोलकरीन आले नाही, अहो ते भांडेवाले आले नाही, अहो ते असं, म्हणजे असं सारखे तुम्हाला जर, अहो ते पीठ कुठं ठेवलंय, साखर कुठं ठेवली, म्हणजे कसं माझा प्रश्न. मग परत फोन, मग बरं सांगतो त्याला, मग अहो ती पाणी चांगलं आहे, नाही म्हटलं त्याच्यात आळ्या येते बघा तुम्ही, असं त्याला दिसलं असेल. म्हणजे इतके एक सिंपल पाणी त्या गौंड्याला पाहिजे होतं, एक खिरसुनी पाहिजे होती, तर त्याला त्याच्यामध्ये एक तासभर किती त्रास झाला, किती आणि त्या कामाची व्हॅल्युएशन किती आहे मला सांगा. आणि त्याच्यासाठी आपण किती पापाचा बंद केला, किती संकलित झाले अभिजितजी सांगा. त्याचं फळ काय उदयात येईल ते विचारात घे, कायच विचारात घ्यायचं नाही. म्हटलं ना, इतके 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 त्रास आहेत, पण ते सगळे आपण त्याला इतकं गौण करतोय एक थोड्याशा कुठल्या तरी मधाच्या थेंबासाठी. बघायचंच नाही. काल सांगितलं होतं ना, सापाला दिसला उंदीर, बघायचं नाही. घुबडाने पकडले, ते घुबड ते उंदीरच दिसतोय, आणि उंदराने पण घुबड बघितलं नाही, ते सापच बघतोय. काय चाललंय काय, म्हणजे कधी निरीक्षण करणार की नाही आपलं आपण.
मी कुठं आहे, मी काय करतोय, मी कशासाठी करतोय हे सगळं, याच्यावर आपण कधी चिंतन मनन केव्हा करणार? म्हणजे आपल्याला आपल्या प्रती दया नको सिमरन? आता शास्त्र बुडवणार नाही असा नियम कर. कशासाठी शास्त्र बुडवून? किती चांगले संस्कार इतके दिवस तुम्हाला ऐकायची इच्छा. म्हणजे पुण्य होतं उदयात, परंतु त्या पुण्याचा उपयोग रौद्र ध्यान करण्यासाठी केलं. धर्म ध्यान करण्यासाठी करू शकलो असतो याच पुण्याचा उपयोग. अशीच अनंत म्हणजे आजपर्यंत असा आपल्याला प्रश्न पडतो ना, इतके दिवस मी कसं काय संसारात, अनादी काळापासून म्हणजे अनंत काळ गेला आपला या संसारात, हाव वाय? हीच कारण आहे. पुण्य उदय आलंय की मी इतका त्या ठिकाणी गौण होतो धर्माच्या बाबतीत, मला म्हणजे त्याचं काय महत्व भासित होत नाही त्या अनुकूलतेच्या समोर. म्हणून चिंतन कर, चिंतन कर. विकल्प करून होत नाही माणूस. मी याला समोर आहे ना, तर त्याच्याकडे बघून तर निर्णय करायला पाहिजे की या माणसाने पण जिवंत असताना किती विकल्प केले, त्या विकल्पातनं इच्छा किती झाल्या आणि त्या इच्छा किती पूर्ण झाल्या, त्या शरीरातनं तो जीव निघून गेला आहे ना, त्याचे विकल्प शांत झाले, इच्छा संपल्या आहे ना, बाहेरची कामं किती थांबली. जगातलं कोणतं काम थांबलेलं आहे? म्हणजे हे शिकण्यासारखं नाही का त्यावेळेस आपल्याला? पण हे आपण शिकतोय का, बघतोय का? तू जाता काय राहिली, हे केव्हा बघायचं? म्हणजे समोर ज्यावेळेस आपल्याला दिसतंय तिथं सुद्धा मी बघून शिकणार नाही, तर तुम्ही असं शास्त्र वाचून ऐकून कधी शिकणार? हे इतक्या इतक्या पराकुटीचे विकल्प झालेले. म्हणजे समोर आपल्याला दिसतंय, जसं काल सांगितलं, समोर घुबडाने पकडले दिसतंय, पण तरी सुद्धा त्याला बघत नाही, इतकी व्यग्रता झाली माझी आज. मग अशा अवस्थेतनं बाहेर पडणं किती कठीण. चिंतन करा. ओम नमः. ओ प्रभू.